सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहता शहरातील 14 चारी परिसरातील कारले वस्तीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री एक मादी बिबट्या जेरबंद झाला। विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातील या परिसरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे। मात्र अद्यापही या भागात अन्य बिबटे आणि त्यांची पिल्ले मुक्त संचार करत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे सावट कायम आहे। सायबर गुन्हेगारांना महिन्याच्या मोबदल्यावर स्वतःच्या नावाने उघडलेली बँक खाती वापरण्यास देऊन ऑनलाईन फसवणुकीस मदत केल्याप्रकरणी श्रीरामपूर मधील 5 जणांना दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे। या खात्यांमार्फत सुमारे 13 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गुन्हा दिल्ली येथे दाखल असून आरोपींना 72 तासांच्या ट्रान्झिट वॉरंटवर दिल्लीला नेण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरलेल्या एकट्या नगर जिल्ह्यातील 1,25,655 लाडक्या बहिणींनी अडचणीत सापडल्या आहेत। या लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता होल्डवर असून आता या सर्वांची गावनिहाय अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत पडताळणी करण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यात ई-केवायसी मध्ये अडचणी झाल्याची यादी राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा महिला बाल कल्याण विभागाला पाठवण्यात आले आहेत। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि यादीतील तपशील दुरुस्तीची मुदत मागील महिन्यात 24 जानेवारीला संपली। त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादींवर 4,602 हरकती दाखल झाल्या आहेत। नेवासा नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक यांनी संबंधित स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक 27 जानेवारी रोजी उपनगर अध्यक्ष यांच्या दालनात आयोजित केली होती। मात्र बैठकीस उपनगर अध्यक्ष शालिनीताई सुखदान व नगरसेवक आले असता दालन व नगरपंचायत इमारतीची स्वच्छता करण्यात आली नव्हती। याचा निषेध म्हणून उपनगर अध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयाखाली मंडप टाकून येथे उपनगर अध्यक्षांचे दालन सुरू केले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुलास मारहाण का केली याची विचारणा केल्याचा राग असल्याने शिक्षक व इतरांनी पालकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी संगमनेर खुर्द येथील एका विद्यालयात घडली। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की तालुक्यातील खांडगाव परिसरातील सुरेश मारुती लोखंडे यांचा मुलगा मुकेश हा इयत्ता 6वी मध्ये संगमनेर खुर्द येथे एका विद्यालयात शिकत आहे। दिनांक 26 जानेवारी रोजी मुकेश याच शाळेचे विलास दशरथ गुंजाळ यांनी तोंडात चापटीने मारहाण केली। शासनाच्या तंबाखू विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पाथर्डी शहरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 23 दुकानांवर व पान टपरीवर चालकांकडून 5,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेमुळे शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नगर तालुक्यातील देहरे टोलनाक्याजवळ 4 दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून गहू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकत चालक व क्लीनरला जबरदस्तीने बांधून ट्रक ताब्यात घेतल्याची गंभीर घटना घडली आहे। दरोडेखोरांनी तब्बल 9,67,200 रुपये किमतीचा गहू दुसऱ्या ट्रकमध्ये भरून नेला असून त्यानंतर चालक क्लीनरला पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात सोडून पसार झाले। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। महावितरण कार्यालयात वीज बिल, वीज जोडणी, ट्रिपिंग सह अन्य तक्रारी घेऊन येणाऱ्या वीज ग्राहकांच्या समस्या समजून घ्या। वीज ग्राहक हित डोळ्यांसमोर ठेवून तत्परतेने त्या सोडवा असे सांगत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक आहे
असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केल्या. श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये स्त्री पुरुष जन्मदरामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. यात कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.